कालच महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाली, शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतर आभाराच्या निमित्तानं मुन्ना साहेबांना मी फोन केला, संबंधित राज्यांना फोन केला आणि मग आपल्या सर्वांना भेटायची इच्छा होती. आणि 5-6 दिवसापूर्वी ज्यावेळी मुन्ना साहेबांच्यावर भेटलो त्यावेळी त्यांनी सांगितलं तुमची उमेदवारी घोषित झालेल्या दुसऱ्या दिवशी ती मेळावा आहे. आणि मला सुद्धा आश्चर्य वाटलं, मला वाटलं आज आपण भेटायचं आणि 2-3 दिवसांनी मेळावा होणार आहे. पण आल्यानंतर इथं बघितल्यानंतर ग्रामीण भागातील सगळेचे सगळे पदाधिकारी उपस्थित ठेवले. त्याबद्दल आपल्या सर्व प्रमुखांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीची सुरुवात झाली, घोषणा सुद्धा मुन्ना साहेबांनी केली. बरोबरच आता या कोल्हापूरच्या निवडणुकीला अभूतपूर्व असं महत्व आलं. काय व्होल्टेज ही निवडणूक होणार आहे अशा पद्धतीची माध्यमं म्हणताय. आणि मग उमेदवार ठरवत असताना सुद्धा त्या पद्धतीचा अनुभव मुन्ना साहेब मला आला. एससी रोडमध्ये गेल्यानंतर काय रोलर कोस्टरमध्ये मी कधी बसलो नव्हतो, पण गेल्या 15 दिवसांमध्ये सगळे अनुभव मी घेतले. आणि म्हणून अनेक वेळा माध्यमं मला विचारायची की आपण उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार आहात आणि मग अमुक उभारणार आहेत, तमुक उभारणार आहेत, राज्यसभेचे राजे उभारणार आहेत. मी त्यांना सांगितलं ज्या पद्धतीनं एखादं जंगी मल्लयुद्ध शाहू खानबाग मैदानामध्ये होतंय त्यावेळी तालमीतला प्रत्येक मोठा पैलवान त्याला सराव देत असतो, तशा पद्धतीचा कदाचित तो सराव होता. आणि आधीची ताकद या गोष्टीसाठी मला मिळालेली आहे. आणि निश्चितपणानं आपल्या या विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचं आपण केलेलं काम आणि विशेषतः आज तिसऱ्यांदा की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा उमेदवार म्हणून आपल्याला उमेदवारीला दिलेली. आणि 2014 साली असेल, 2019 साली असेल, आज 2024 सुद्धा मला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने उमेदवारी दिली. जुन्या काळामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी असताना आम्ही नेहमी म्हणायचं शिवसेना हा मोठा भाऊ आहे आणि भारतीय जनता पक्ष हा लहान भाऊ आहे. पण आज 2024 नंतर परिस्थिती बदलली. जवळजवळ 10,000 पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे झाले. 2,000 बूथ प्रमुख मला वाटते आपले झालेले आहेत. त्या मानानं आमचा शिंदेगड अजून बांधल्यावस्थेत आहे. आणि म्हणजे निवडणूक आम्हाला सगळी करायची आहे, मुख्य मदार सगळे आपल्यावर असणार आहे. आणि त्या पद्धतीची ग्वाही सुद्धा आपण दिली, त्याबद्दल आपल्याला मला आभार व्यक्त करायचे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, जनसुराज आणि इतर आपले मित्रपक्ष आहेत यांच्या वतीने मी निवडणूक लढवतोय. आणि या निवडणुकीमध्ये अख्खी बार 400 पार मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं या उद्देशानं गेले अनेक दिवस आपण सातत्यानं प्रयत्न करताय. आपण बूथ स्तरावरची रचना असेल आणि सगळ्याच ज्या पदाधिकाऱ्यांची निवड असेल, अखंडपणानं भारतीय जनता पक्षाचं काम सुरूच असते. ते फक्त मोदीजींना पंतप्रधान करायचं या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचं राज्य आणायचं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर या देशाला अधिक विकासाकडे न्यायचं हा प्रामुख्याने उद्देश आपला आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो 2004 पासून 2014 पर्यंतचा युपीएचा काळ आपण बघा आणि 2014 नंतर 2024चा एनडीएचा काळ बघा. या सगळ्या काळामध्ये प्रचंड अशा विकासाची गती या सगळ्या देशामध्ये घेतलेली आहे. विशेषतः कोल्हापूर मतदारसंघाचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मला वाटतं एवढा निधी कधी आला नव्हता. मी खासदार असल्यामुळे मला निधी मिळतोय. राज्यसभेचे खासदार म्हणून मुन्ना माडिक साहेब आहेत, आता अमर माडिक साहेब सुद्धा निधी आणतायत, संबंधित राजे निधी आणतायत. भरभरून निधी आपल्या मतदारसंघामध्ये या विभागामध्ये येतोय. ही खऱ्या अर्थानं परिस्थिती आहे. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे या देशामध्ये असलेलं मोदीजींचं नेतृत्व, या राज्यामध्ये असलेले एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून एक वेगवान आणि गतिमान सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये. आणि म्हणजे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासाचं अतिशय घोडदौड जोरानं सुरू आहे. आणि हीच विकासाची घोडदौड पुढच्या काळामध्ये ठेवावी हा एक प्रमुख अजेंडा घेऊनच त्या निवडणुकीमध्ये आपण उभा आहे. निश्चितपणानं मुन्ना साहेब ती गोष्ट खरी आहे. मी भाग्यवान एवढ्यासाठी मी काही कुठली माझी बघितलेली नाही, पण भाग्यवान एवढ्यासाठी मी उमेदवार झालो एवढ्याबद्दल मी भाग्यवान नाही. एवढी मोठी फौज मला मिळाली त्याबद्दल मी भाग्यवान आहे. आणि म्हणून आज माझी उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदा मी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, करवीर निवासिनीचं. त्यानंतर या जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी आमदार माधवराव माडिक साहेब यांचंही दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि मग ते म्हणाले की आता मुन्ना साहेबांनी घ्या, अमोल साहेबांनी घ्या आणि सगळी ताकद जोमानं कामाला लागा. आज हा मेळावा झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुद्धा होतोय. आणि मग मुन्ना साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे आता आघाडीच्या सगळ्या प्रमुख पक्षाच्या प्रमुखांची बैठक सुद्धा आपण 2-3 दिवसांमध्ये होते. आज मला वाटतं त्यांना दिल्लीला जायला लागते. तर दिल्लीला जाऊन आल्यानंतर एक चांगला प्रमुख कार्यकर्ता तिन्ही पक्षांचा मेळावा आपण मुन्ना साहेब मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनं लवकरच आम्ही आयोजित करू. त्याला सुद्धा आपण उपस्थित राहू, मार्गदर्शन करावं. एक कोऑर्डिनेशन कमिटी आपल्याला